हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आज दिवस दुसरा आहे. आज आम्हाला वहिनीला सोडायला जायचं आहे गावाला. तर या पोरगीची काही धप्पा मॅ लावलंय तिनं मॅ आणि तिकडे बघा. आज आत्ता वाजलेत पहाटेचे 6. माझ्या अवतारामध्ये जाऊ नका, मी आहे न्यू मॉम. तर आत्ता वाजले 6 आणि आम्ही करतोय शूट. आणि पोरगी आम्हाला शूट करू देत नाहीये. आता आम्ही काय करायचं, अजून किती लवकर उठायचं होतं. आणि मला इथनं आता हे शूट आवरून मला वहिनीनं सोडायला जायचं माझ्या घरी. तिथनं परत मला वापस यायचं आणि परत आणि सरप्राईज तुम्हाला समजणार हळूहळू. कारण की आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे. पार्क, मी आणि आमचा दादा आणि तिची मम्मी. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. बघितलं म्हणून बारक्या पोरांवरती कधीच विश्वास ठेवू नये. काय केलंय बघा. काय केलंस पिल्या, काय केलंस हे. इकडे बघ. हे पिल्याची चाललेली आहेत नाटकं. तिला रोज असं खायला चारायला लागतं का? असं खेळत खेळतच चारायचं. डेंजर आहे. दिदू बाय बाय. जायचंय भाई, मला तर आता धगधग होतंय, धगधग. जायचंय. तुला राहील का? राहील तिला राहिला पाहिजे बस. एकदा त्यानं जर काही आपली ट्रिप ओके केली भाई, बात खतम. मग सारखं सारखं त्याला न्यायचं का? ऑब्विसली विषय जर आपण जिथे तिथं तो टेबल फॅन लाव. सॉरी लावलाय. आवाज येत नाही बाबा, गरीब माणसं आहे आम्ही. तर चला गाईस, आता आमच्या वहिनी निघालेल्या आहेत आणि इकडे मामा यांचे चाललेलं आहे काय एडिटिंग आणि दूध प्यायचं चाललेलं आहे. आणि इकडं आमच्या वहिनींचं अजून आवडते. प्रथमेश येतोय सोडायला. बाळ झोपलं इथं आणि एक बाळ तिथं झोपलं. येतेस तू पण? मला लस द्यायला जायचंय बाळाची. मला ती लस द्यायला जाणार आहे. आज पोलिओ डोस आहे वाटतं. तर चला आता मी पहिल्यांदा जातो पुढे. झोपली कशी घेऊन जाणार हिला? ती वहिनी घेऊन ये. तर आमच्यासोबत एवढ्या बॅग आहेत. ही एक बॅग आहे आणि त्यात लॅपटॉपची बॅग आहे. ही यांचे बडे लोक आहे. बाय 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 कर. बाय बाय कर. बाय 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 बाय. असं बाय बाय. निकाल निकाल जल्दी से. जाऊ का? चला वहिनी, जातो आता. पैसे दे की जायला वाटत. पैसे दे. कुठनं देत? विदू पैसे दे. पैसे दे. पैसे दे ना. आता मी एक गाडी बघितली, त्या काकांनी स्पेशली माझ्यासाठी डीमार्टच्या इथे गाडी थांबवली. ते बोलले तुझं काम करून ये आणि मग वापस तुला मी शिरोळपर्यंत सोडतो. हे बघा, चांगली माणसं पण असतात. पटकन जाऊन येऊया. आता डीमार्टला आलो आहे, पण भेटलं पाहिजे प्रोडक्ट. तेवढी मेहनत घेतली आणि इथपर्यंत द्यायची. गाडी नाही ना त्याच्यामुळे, नाही तर गाडी असते तर मी टेन्शन नसते. बघूया आतमध्ये आहे का. आहे बोलतायत. इथं विचारलं त्यांना. घेऊन चाललेत दा. ओके. अरे प्रीती, काम लागले कोणाकोणाला. इकडे बघ रे. काय चाललंय बघा. बहिणीची किती सेवा चाललेली आहे. आणि इकडे नाटापट्टा चाललेला आहे. झोपत नाही, नुसतं त्याला पंख हे पाहिजे, झोका पाहिजे. किती वेळ लागणार अजून? कुठं जायचंय प्रीती आपल्याला? आपण अजून रिव्हील नाही केलं. आम्ही चाललोय पार्कला घेऊन डोसला, पोलिओचा डोस द्यायला. तो वर्षातून एकदा असतो ना ग. वर्षातून एकदा असतो. आणि फोर व्हीलरमधनंच घेऊन चाललोय.
मागाशी घेऊन चालली होती ती, पण पाऊस होता मागाशी. आता आम्ही चाललोय फिरायला. पर्यंत आले हां आणि पाऊसच यायला लागला. खाली आले पप्पा म्हणले की नको, मग पप्पांच्या तर बघू शकता वरती पाऊस पत्र नाही. आता जाऊयात आहे ना, पटकन जाऊन येऊया, कारण की आम्हाला निघायचं पण आहे. तर तुम्हाला सांगतोच आम्ही कुठं जाणार आहे. हे डोस पाजून येतो त्याला. थांबी दरवाजा उघडतो. माझा फोन आणलाय तुम्ही? तो गाडी ठेवला. डोसा आहे बाबा आज. तिला उठत नसतं आता. ए उठ बाळा, उठा उठा उठा. झालं चल. ऊन लागतंय आम्हाला. चला निघालो आहे. माझ्या अंतराकडे लक्ष करा. आणि हे एवढा सगळं आम्ही घेतलेलं आहे. आता निघाले कुठे ते सांग. ते अजून नाही सांगायचं, सरप्राईज. कधी सांगायचं सांग चल. तर बाबांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. आम्ही निघालो सुरतला. थांबली CNG पंपावर. लाईन दांडगी या सासूबाई उतरून गेलेला मोर. आम्ही निघालोय दुपारी 3:30-4 वाजता आणि आता वाजलेत 6:15 आणि अजून आम्ही आहे नवले ब्रिज पाशी. फुल ट्रॅफिक आहे. किती तास झाला आपण गाडीत बसलो? जवळपास 3 तास होऊन गेले आम्ही गाडीत बसलो. माहीत नाही अजून किती टाईम होईल. आणि तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये सांगितलंच आम्ही चाललो आहे गुजरातला, सुरतला. एक मग अशी दादानं सांगितलंच तुम्हाला, व्हिडिओची सुरुवात केलेलीच आहे. तर तुम्हाला दिसत नसेल कारण की ब्लॉगचा सारा कंधे पे मैंने बोझ दिए. तर आता आम्ही आता चाललो आहे गुजरात, सुरतला. आता आमचं टाईम शेड्यूल थोडासा हल्ला आहे. आम्हाला निघायचं होतं लवकर, पण आम्ही निघतोय लेट. मधनं करू नकोस. मी बोलतोय ना कर. मोसम कटतो तसा बोलण्याचा, समजून घे. तर आता आम्ही आहे नवले ब्रिज पाशी. माहीत नाही अजून किती टाईम लागणार आहे. मला वाटतंय वाकडपर्यंत पोचायलाच आम्हाला इथनं अजून 1 तास लागेल. म्हणजे 7 वाजता आम्हाला वाकडपर्यंत पोचायला. तर आम्हाला वाटतंय की सकाळच्या पाटे 4 नाही तर 3 तरी वाजतील मिनिमम पोचायला. काय वाटतं तुला? 3 तरी वाजतील पहाटेच्या. आम्ही हॉटेल वगैरे बुक केलेलं आहे. टेन्शन घेण्यासाठी काही काळजी नाही. फक्त एवढंच की बाळांना त्रास नाही दिला पाहिजे. बाकी ब्लॉगमध्ये आपण जर्नी बघूयाच आमची कशी ट्रिप होत्या. फर्स्ट टाईम आम्ही बाळाला घेऊन एवढं लांब चाललो. बघूया. आता आम्ही एक्सप्रेस हायवेला लागलोय आणि इथं पावसाला सुरुवात झाली आहे पूर्ण. आता इथून पुढे तर आणखी किती पाऊस असणार आहे माहिती नाही. पण आम्हाला आहे ना बऱ्यापैकी वेळ आमचा ट्रॅफिकमध्येच गेला. कारण आम्ही बरोबर 4 ते 5च्या दरम्यानच आम्ही तिथं होतो पुण्यामध्ये. आणि तिथून बाहेर निघताना आम्हाला बरंच ट्रॅफिक लागलं. त्यामुळे आता जवळजवळ 7 वाजत आलेत. आणि आत्ता जरासं बरं वाटायला लागलं, कारण मग अशी इतका कंटाळा आला होता ना. त्यामुळे मी ब्लॉगमध्ये पण आले नाही, काय नाही. मी नुसती, मला असं वाटत होतं झोपून राहावं. आणि आता लागलोय आम्ही एक्सप्रेस हायवेला. तर आता बघू, जिथे थांबेल तिथे करतो ब्लॉग. आता तर फायनली आता मी आलो आहे मुंबईमध्ये. तर आता वाजलेत संध्याकाळचे रात्रीचे 10. आम्ही इतक्या वेळ शोधतोय तर एखादा चांगलं असं फॅमिली रेस्टॉरंट शोधत होतो. तर आता बसलोय
इथं जेवायला ऑर्डर केली आहे आणि मस्त चिल AC मध्ये बसले कारण मुंबईची गरमी डेंजर असते. तर आता आणि इकडे आमचं बाळ बसले आमच्या समोर. तर जेवण ऑर्डर केले आणि मी पूर्णपणे झोपीत होते त्याच्यामुळे तुमच्याशी तशीच बोलते. आता इथून पुढे डायरेक्ट आम्ही ना जेवण करून सरळ हॉटेलवरती गेल्यावरच व्हिडिओचा एंड करते. त्याला अगोदर इथं ठेवला होता जेवण इथं वाढायला त्यांना आणि आम्हाला जेवायला पण व्यवस्थित येणार नाही म्हणून त्या हॉटेलवाल्याने आम्हाला बोलले की तुम्हाला इथं सोपं देतो आम्ही त्याच्यावरती ठेवा. समोर AC पण आहे वरती फॅन पण लावलेला आहे त्याच्यामुळे गरम नाही होणार. आता फायनली सकाळच्या 5 वाजले आणि मी 5 वाजता पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता हा ब्लॉग आम्ही इथं सेंड करतो. बाकीचं ब्लॉग येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेल तर आम्ही कुठे आलो काय आलो ते. आता आम्ही आलो गुजरातमध्ये पण कुठल्या कारणासाठी आलो ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेल. तो फ्रेंड काय व्हिडिओ आवडला असता लाईक करा आणि शेअर करा.